भारतीय संस्कृतीचे किंवा महाराष्ट्र संस्कृतीचे खरे सौंदर्य किंवा रूप पाहायचे म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर उभी राहतात ती म्हणजे आज वयोवृद्ध झालेली म्हातारी बाया माणसं. पुरुष धोतर, पटका, टोपी, गमजा, बंडी, गळ्यात तुळशीच्या माळा किंवा काळ्या दोऱ्यात बांधलेली पेटी, मनगटात शोभेल असे कड आणि भाळी अष्टगंध किंवा भंडारा असा रुबाबदार पोशाख करून वावरताना आपण पाहतो. तर स्त्रिया खानाची चोळी, नऊवारी लुगडे, गळ्यात काळ्या मण्याची पोत, भाळी रुपया, कुंकू, हात भरून ठश्याच्या बांगड्या, वटावर येईल अशी नाकात नथ आणि डोक्यावरून घसरणार नाही असा पदर घेऊन वावरणारी म्हातारी आपण क्वचित का होईना आज पाहतो. पण एक सांगू, ही अशा पोशाखातली बाया माणसं लवकरच नाहीशी होणार आहेत किंवा हळूहळू नाहीशी होत आहेत. आता तुम्ही म्हणाल की सगळ्या आलेल्यांना जायचे आहे. हो, हे खरंय, पण ही लुगड्या आणि धोत्रातली मंडळी आदरयुक्त संस्कृती आपल्या बरोबर घेऊन जाणार आहेत. त्याचं काय मित्रांनो, खरंच हे किती दुर्दैव आहे. पहा ना, आजची आपली मूळची एक आदरयुक्त संस्कृती आज आपल्याला नकोशी वाटते आहे आणि आपण आपल्या संस्कृतीला जे शोभत नाही तेच अतिशय आनंदाने करत आहोत. त्यांच्या कमी होण्यामुळे कित्येक गावांच्या रात्री अभंग, गवळणी, आराधी गाण्या यांच्याशिवाय पहाटे सावलीतून उन्हाच्या स्वाधीन होत आहेत. आज कित्येक गावच्या रात्र फक्त रातकिड्यांच्या आणि गाड्यांच्या हॉर्ननेच दिवसाकडे धावतात. मित्रांनो, किती सुंदर दिवस आणि रात्री असायच्या. गाव आणि शहर सगळीकडे दिवसभर मेहनत करून जेव्हा ही संस्कारी माणसं घरी यायची तेव्हा रात्री संगीतमय करून झोपायची. वर्षभराच्या 12 महिन्यातील प्रत्येक सण साजरी करणारी, अभंग, भारूड, लक्ष्मण शक्ती साजरी करणारी, दुश्मन असला तरी हाकेला धावून जाणारी आणि नाती जपणारी ही मंडळी ग्रामीण भागात आजही आहेत. पण उदास पाला झडून गेलेल्या वडाच्या झाडासारखी पायावर कुठेतरी शांत बसलेले दिसतात. त्यांना आज पाहिलं की असं वाटतं की हे जे काही जगात चाललं आहे याचा ते स्वतःला भागच समजत नाही, कारण ते कुठे कधी व्यक्त होताना मला तरी दिसत नाही. आपला पोशाख, आपली संस्कृती, आपले सगळे सण जसे या म्हाताऱ्या लोकांनी जपले तसे आपणही जपले पाहिजे. फॅशनच्या नावाखाली आणि पैशाच्या जोरावर आपलं असणं नाहीसं होऊ नये याची खरंच दखल घेणं गरजेचं आहे. कारण एक मराठमोळी खरी संस्कृती कुठेतरी नाहीशी होताना दिसते आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, जसे हे लोक कमी होत आहेत तशी आपली शेतात काम करणारी आणि दूध देणारी पाळीव प्राण्यांच्या संख्येतही कमी होत आहे. ग्रामीण भागातील लहान लहान शेतकऱ्याकडे बैलजोड, म्हशी, गायी, शेळ्या कायम असायच्या. आज मात्र दुधाला जास्त भाव आहे म्हणून लोक गायी म्हशी पाळतात आणि तेही उद्योग किंवा जोडधंदा म्हणून. पण एकेकाळी हीच म्हातारी माणसं या जनावरांना लेकरासारखी जपायची, जीव लावायची आणि आपल्या दारात त्यांच्या असण्याला आपले भाग्य समजत होते. नक्कीच कमी होता, मात्र समाधान कायम त्यांच्या मनावर राज्य करत होते. मात्र आता ट्रॅक्टर आणि इतर शेतीला सोपे करणारे अनेक अवजारे किंवा मशिनरी निघाल्या आणि बैल तर फार कमी लोकांकडे आहेत. पण इतरही पाळीव प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. या म्हाताऱ्या झालेल्या लोकांना आज पहिल्यासारखे महत्वही दिले जात नाही, हे त्यांनी देखील ओळखले आहे. म्हणून ते अनेकदा एकटेच कुठेतरी शून्यात बघत बसलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा उत्साह दिसत नाही, कारण आज जे काही चाललंय हे त्यांच्या समजण्यापलीकडचे आहे असं नाही. पण त्यांना या सर्व तुमच्या तांत्रिक किंवा प्रगतीच्या मार्गावर तुम्ही कधी सामील करून घेतच नाही. उलट नको असलेली वस्तू जशी घरातील अडगळीला टाकली जाते तशी म्हातारी माणसे तुम्ही मंदिरात, सरकारी हॉस्पिटल किंवा अनाथ आश्रमात आणून सोडून मोकळे होता. सगळेच असे करतात असं मी म्हणणार नाही, पण प्रमाण ही काही कमी नाही. आज आळंदी, पंढरपूर, पैठण यासारख्या तीर्थक्षेत्रामध्ये त्यांचे मन रमते, हे अगदी बरोबर आहे. पण मुले असताना ही कित्येक आईबाप डोळ्यांच्या कडा एकांतात भिजवतात, परमेश्वरावर सगळं सोपून मिळेल ते खाऊन जगताना दिसत आहेत. किती स्वार्थी आहेत ही मुलं आणि आजच्या या स्वार्थी भावनेपुढे आपण पण कधीतरी म्हातारे होणार आहोत हे विसरत आहेत, हेही विचार करण्यासारखं आहे. मात्र ही मुले जेव्हा म्हातारी होतील तेव्हा एवढी मनाने चांगली आणि संस्कारी असतील का? हो, कधीच नाही. कारण ज्यांची आज 60-70 वय वर्ष आहेत त्यांना विचारा, तुम्ही तुमच्या आईबापाला कसे सांभाळले, तेव्हा तुम्हाला कळेल की आईबाप काय व कसे सांभाळायचे असतात. मित्रांनो, वाईट या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रात हे जास्त घडत आहे. इतर राज्यातही घडत असेल माहित नाही, पण इतर राज्यातील लोक त्यांच्या भाषेला व त्यांच्या संस्कृतीला जपतात, जाणतात आणि मानतात सुद्धा. इथे मात्र थोडे कमजोर मनाने सर्व काही करायचे म्हणून केले जाते. कित्येक लोक तर आपले सण देखील विसरले आहेत किंवा साजरं देखील करत नाहीत. मित्रांनो, जरा विचार करणं गरजेचं आहे. कारण ही बाब ऐकायला, पाहायला किंवा बोलायला जरी साधी सहज वाटत असेल तरी तसे मुळीच नाही.
मित्रांनो, हे सर्व आपण तर नक्की जपले पाहिजे किंवा आपल्याला जपायचे आहे. पण जे आज बुजुर्ग मंडळी आहेत, त्यांचे विचार, संस्कार जरी तुम्हाला मागासलेले किंवा जुने वाटत असले, तरी ते अखंड मला, तुम्हाला सर्वांना आयुष्याला आनंदी कसे ठेवायचे याची शिकवण देणारे आहेत. तेव्हा त्यांना भेटा, त्यांचे विचार ऐका, त्यांना काही सांगा आणि नाहीशा होत असलेल्या आपल्या या एका अमूल्य संस्कार रूपी संस्कृतीला जपा आणि पाहत रहा इनसाइट स्टोरी मराठी. नमस्कार.